He had a working analysis of mankind's trouble, marriage, money, and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception within 5 minutes. He understood what was wrong. He charged 3 pies per question. Pies, it is a old coin, ancient coin. या ठिकाणी एक सॅम्पल किंवा एक चित्र त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. हे जे कॉईन आहे 1945 हे साल त्या ठिकाणी आहे आणि त्याला पाय असं म्हणलेलं आहे. जसं की आपल्याकडे रुपया जो आहे तो रुपयावरती रुपयाचं अक्षरी लिखाण केलेलं आहे, तसं इथं पाय PIE अशा प्रकारचं नाणं इथं दिलेलं आहे. हे नाणं कॉईन आहे, ते कॉईन त्या ठिकाणी आकारलं जायचं. म्हणजे 3 पाई जर दिले तर ते एका प्रश्नासाठी ते 3 पाई एवढा चार्ज तो लावत असत. सो ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. जोपर्यंत समोर असणारा जो कस्टमर आहे तो 10 मिनिटापर्यंत बोलत नाही, 8, 9, 10 मिनिटापर्यंत जोपर्यंत तो बोलत नाही आणि त्याला आवश्यक असणारी माहिती जोपर्यंत त्याच्याकडून प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला तो बोलायला लावायचा. स्वतः मात्र काहीही बोलत नसायचा, फक्त ऐकण्याचं काम तो करतो. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवाइसेस. त्याच्याकडे एवढी माहिती गोळा होते की सगळी माहिती त्याचे जे काही प्रश्न असतील, 10-12 प्रश्न जे काही कस्टमर विचारेल त्याची उत्तरं देण्यासाठी त्याला पुरेसे ठरतील अशा प्रकारची माहिती त्या कस्टमरकडूनच तो काढून घेत असायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. खूप वेळ त्या कस्टमरच्या हातावरती पाहिल्यानंतर त्याचं एक वाक्य ठरलेलं असायचं की तुझ्या कष्टाचं फळ तुला भेटत नाही आहे. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. 9 out of 10 वेर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. 10पैकी 9 लोक जे आहेत हे सगळं त्यांना ह्याचं जे काही सांगितलेलं भविष्य असायचं ते मान्य असायचं. और ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. किंवा तो कस्टमरला प्रश्न विचारायचा की तुमच्या नात्यामध्ये अशी कोण महिला आहे का की जी महिला तुमच्यावरती रुष्ट असेल किंवा तुमच्यापासून अलिप्त आहेत, की जी अशा प्रकारची त्या महिला तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आहे का असं तो विचारायचा. इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, दूरची नातेवाईक कोणी असेल, हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, की जिची नजर तुमच्या सर्व कुटुंबाकडे चांगली नाही आहे. और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तो त्या ठिकाणी त्या समोर व्यक्ती जो आहे, कस्टमर आहे, तो त्या व्यक्तीबद्दल माहिती देत असायचा, त्याचं ॲनालिसिस देत असायचा. और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणखी पुढं त्याचं उत्तर काय असायचं तर तुम्हाला तुमच्या स्वभावामुळं हे सगळे त्रासदायक ठरत आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. हे जर तुमच्या राशीलाच शनी असेल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळणार कसं. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. यू हॅव ॲन इम्पेटियस नेचर. इम्पेटियस मीन्स इम्पल्सिव्ह. and a rough exterior. This endeared him to their hearts immediately. तुमचा जो स्वभाव आहे, इम्पल्सिव्ह नेचर जे आहे, त्या स्वभावाचा परिणाम त्या ठिकाणी आहे की तुम्ही बाहेरून रफ दिसता आहात, टफ दिसता आहात, परंतु आतमधून मवाळ आहात. दिस एन्डियर्ड हिम टू देअर This endeared him to their heart immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidden exterior.
आणि समोर असणाऱ्या कस्टमरला ते आवडायचं की आपण आतून दयाळू आहोत आणि अशा चांगल्या किंवा पॉझिटिव्ह काहीतरी माहिती दिल्यानंतर समोरचा कस्टमर खुश होत असत. द नट्स vendor blew out his flare and rose to go home. This was a signal for the astrologer to bundle up. Since it left him in darkness, except since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. He looked up and saw a man standing before him. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do good to sit down for a while and chat with me." See again. The nuts vendor blew out his flare and rose to go home. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता जो शेंगा विकणारा नट वेंडर आहे त्याला आता घरी जायचं आहे म्हणून तो सगळं जो काही जाळ असेल तो जाळ विझवतो आणि त्याचा परिणाम शेजारी असणाऱ्या ॲस्ट्रॉलॉजरच्या व्यवसायावरती होतो म्हणजेच त्याला आवश्यक असणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश आता नाहीसा होतो. आणि याचं हे एक सिग्नल आहे की जे या सिग्नलचा अर्थ होतो ज्यावेळेस तो शेंगा विकणारा त्याचा व्यवसाय बंद करतो, पर्यायानं या ॲस्ट्रॉलॉजरला सुद्धा त्याचा व्यवसाय आता बंद करणं भाग पडतं किंवा तिथून त्याला आता घरी जाण्याची वेळ झाली आहे, हा एक प्रकारचा सिग्नल आहे. आणि त्यानंतर तो तिथून त्याचे जे काही साहित्य आहे ते साहित्य घेऊन त्याला त्या बॅगमध्ये भरायचं आहे. Since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. समोरून कुठून तरी प्रकाश, हिरव्या रंगाचा प्रकाश त्याच्या समोर पडतो आहे. मग तो एखाद्या दुकानाचा असेल, गाडीचा असेल. He picked up his cowrie shells and paraphernalia. त्याच्याकडे असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू त्याने कवड्या आहेत किंवा इतर ज्या काही भविष्य सांगणाऱ्याकडे असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या त्याने बॅगमध्ये भरायला सुरुवात केली आहे. अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज्ड इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर पर्सनल पोझेशन, याला पॅराफेरेनेलिया असं म्हणते. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लोटेड आउट. जेव्हा त्या ठिकाणचा जो हिरव्या रंगाचा प्रकाश झोत आहे तो तिथून तो संपल्यानंतर, बंद झाल्यानंतर यानं सगळं ते आटपायला सुरुवात केली आहे. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. हे सगळं बॅगमध्ये भरत असताना, दुकान बंद करत असताना तेवढ्याच त्या वेळामध्ये एक व्यक्ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आहे. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, "यू लुक सो केअरवॉर्न. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी." त्याने त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याला समजलं की हे व्यक्ती जे आहे ती आपली कस्टमर आहे आणि त्याला पाहून तो म्हणतो की खूपच चिंतेमध्ये दिसतात, खूप काळजी चेहऱ्यावरती दिसते आहे. "यू लुक सो केअरवॉर्न. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन." तुम्ही तिथं बसा आणि थोडा वेळ माझ्याशी चर्चा करा. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या मी जाणून घेईल. आणि या उद्देशानं तो त्या व्यक्तीला बसण्यासाठी सांगतो. द अदर ग्रॅम्बल्ड सम रिप्लाय वेगली. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन, वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज, सेईंग, "यू कॉल युअर सेल्फ एन ॲस्ट्रॉलॉजर." या ठिकाणी समोर असणारे दोन व्यक्ती आहेत. एक कस्टमर जो आहे, मुख्य कस्टमर, आणि त्याच्याबरोबर आलेली एक व्यक्ती. आता
एक दुसरी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला या ॲस्ट्रॉलॉजीचा अनुभव असेल आणि कदाचित यामुळंच त्यानं त्याच्या मित्राला इथं घेऊन आलेला आहे आणि म्हणून तो त्या ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतो की त्याचा ज्या काही समस्या आहे त्या समस्येचं निराकरण करा. सो द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द ऑदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. त्याने त्याच्या समोर स्वतःचा हात दिलेला आहे आणि तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर समजतोस असं म्हणतो आहे. यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, tilting the other's palm toward the green shaft of light. दुसरा व्यक्ती जो मुख्य कस्टमर आहे तो कस्टमर त्याचा हात पुढं धरतो आहे आणि प्रकाश जो आहे त्या प्रकाशाचा झोतामध्ये तो हात त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. युअर्स इज अ नेचर हे ॲस्ट्रॉलॉजरचं स्टेटमेंट आहे. त्याचं विधान आहे काय नेहमीचं ठरलेलं विधान आहे, तुझा स्वभाव. असं म्हणल्यानंतर समोरचा कस्टमर त्याला म्हणाला, ओ स्टॉप दॅट. द अदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. हे थांबव, हे मला उत्तर नको आहे, मला वेगळं काहीतरी सांग. टेल मी समथिंग वर्थ वाईल. जे काही मुख्य महत्त्वाचं जे काही आहे माझ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत आणि ती उत्तरं मला सांग, मला इतर काही माहिती देऊ नकोस. अशा प्रकारचा रिप्लाय समोरच्या कस्टमरकडून त्याला आलेला आहे. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. त्यानं सांगितलं की ठीक आहे, मी प्रत्येक प्रश्नाला 3 पाईज चार्ज आकारणार आहे आणि त्याप्रमाणे चार्ज मला द्या. And what you get ought to be good enough for your money. At this, the other withdrew. आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील अशा प्रकारचं उत्तर हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो देतो. His arm took out an anna and flung it out to him, saying, I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. काही पैसे तो त्याच्या हातावरती टेकवतो आणि सांगतो की जर तू खोटा बोललास, थापा मारतोस असं मला जर समजलं तर तुला ते पैसे व्याजासहित परत करावे लागतील. If you find my answers satisfactory, will you give me 5 rupees? आता ॲस्ट्रॉलॉजर विचारतो आहे, जर माझं उत्तर तुम्हाला जर समाधानकारक वाटलं तर तुम्ही मला 5 रुपये देणार का? नो. और विल यू गिव मी 8 आनाज? ॲस्ट्रॉलॉजर पुन्हा तो सांगतोय की नको, जर त्याऐवजी मला 8 आनाज दे, 8 आणे एवढे पैसे तुम्हाला दे, अशा प्रकारचं तो मागणी करतो. ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. जर तू खोटं बोललास, तुझ्या जर उत्तरानं माझं समाधान झालं नाही तर तुला त्याचे दुप्पट द्यावे लागतील. सेड द स्ट्रेंजर. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ prayer to heaven as the other lit a cheroot. The astrologer caught a glimpse of his face by the matchlight. There was a pause as cars hooted on the road. Jutka drivers swore at their horses, and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. The other sat down, sucking his sucking his cheroot, puffing out, sat there ruthlessly.
या ठिकाणी आपण पाहतोय की हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याच्यासमोर आलेले जे कस्टमर आहेत, त्या कस्टमरमध्ये एक मुख्य कस्टमर आणि एक त्याचा मित्र आहे. तर तो मित्र जो आहे त्यानं त्याचं चिरूट पहा आपण सिगारेट किंवा सिगार अशा प्रकारचा जो एक पूर्वी चिरूट जे आहे ते तंबाखू ओढण्यासाठी वापरलं जायचं आणि ते त्या कस्टमरने पेटवलेला आहे आणि जोरात ते आत ओढण्याचा प्रयत्न केला. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. हे सगळं सुरू असतानाच थोडंसं अंधार पडायला लागलेला असल्याकारणानं थोडंसं त्या प्रकाश जो आहे तो कमी आहे आणि त्या दुकानाचा त्या इतर जे काही गोष्टी आहेत त्या दुकानांच्या लाईट्स ज्या आहेत त्यांचा फायदा त्याला घेतो आहे. हिअर टेक युअर आना बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. इट इज लेट फॉर मी टुडे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. यू ड्रॅग मी इन वाईल आय वॉज पासिंग. The astrologer shivered in his grip and his voice shook and became faint. Leave me today, I will speak to you tomorrow. The other thrust his palm in his face and said, challenge is challenge, go on. The astrologer proceeded with his throat drying up, there is a woman. या ठिकाणी पाहतोय आपण की त्यांचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्याला सांगितलं, त्याच्याकडे पाहिलं. थोडक्यात रस्त्यावरून जाणारं एखादी गाडी असेल त्या गाडीचा प्रकाश त्या समोरच्या कस्टमरच्या चेहऱ्यावरती पडला आणि चेहऱ्यावरती प्रकाश पडल्याबरोबर या व्यक्तीचा म्हणजेच हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे तो थोडासा त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि ती भीती असेल किंवा त्या भीतीच्या कारणास्तव असेल त्यानं काय केलं आहे, त्याचा जो व्यवसाय आहे तो पुन्हा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे आणि सांगितलं की आता खूप उशीर झालेला आहे, तू उद्या ये, मी तुझं उद्या भविष्य सांगेल, आज मला जाऊ देत. परंतु समोर असणारा जो कस्टमर आहे तोही हट्टी आहे. तो कशाप्रकारे त्याला सांगतो की तू इथून जाऊ शकत नाही, जे ठरलं ते ठरलं, जे काही आपला व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारानुसार तुला आता माझं भविष्य सांगावं लागेल. परंतु हा म्हणतोय की मला जाऊ देत. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज. त्याने त्याचा तळहात त्याच्या चेहऱ्यासमोर धरून ॲस्ट्रोलॉजरला तो कस्टमर म्हणतो आहे, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, सांग चल भविष्य. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आता मात्र हा घाबरलेला जो ॲस्ट्रोलॉजर आहे थोडासा त्याच्या घसा कोरडा पडला आहे आणि त्याने भविष्य सांगायला सुरुवात केली आहे. देर इज अ वुमन. हे अर्ध वाक्य बोलतो आणि पुन्हा हे ठरलेलं वाक्य आहे हे कस्टमरला माहिती होतं आणि म्हणून त्याने सांगितलं की थांब, स्टॉप, सेड द अदर. आय डोंट वॉन्ट टू ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. त्याने सांगितलं की मला आवश्यक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तू मला दे. मला इतर सगळी काही तुझी माहिती सांगतोय ती काही माहिती नको आहे. मी ज्या व्यक्तीचा शोध घेतो आहे किंवा ज्या गोष्टीचा शोध घेतो आहे ती गोष्ट, ती व्यक्ती मला मिळेल का? ॲन्सर दिस अँड गो. या प्रश्नाचं उत्तर दे आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स. नाहीतर तुझ्याकडची सगळी कॉईन्स मी घेईल, असं तो म्हणतो आहे. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कांटेशन्स अँड रिप्लायड, इट इज मॅजिकल वर्ड्स, सपोजली मॅजिकल वर्ड्स. इन्कांटेशन्स हे काही मंत्र उच्चार करणे, अशा प्रकारचा उच्चार रिप्लायड तो करतो आणि तो ठीक आहे म्हणतो. ऑल राईट, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पुन्हा तो सांगतो की ठीक आहे मी सांगतो, परंतु मी जे काही सांगेल त्याच्यासाठी तुला
₹1 तू देणार का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. अन्यथा मी ₹1 जर दिला नाहीस तर मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक आफ्टर गुड डील ऑफ हॅगलिंग. ज्या बार्गेनिंग केल्यानंतर त्यांचा व्यवहार पूर्ण झालेला आहे किंवा ठरलेला आहे आणि त्यानुसार त्याने भविष्य सांगायला सुरुवात केली. द अदर ॲग्रीड. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड. एम आय राईट? तुला मृत्यूच्या तोंडी दिलं होतं, मी बरोबर सांगतोय का? टेल मी मोर. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. त्या कस्टमरला ते कदाचित मान्य झालेलं असेल आणि म्हणून तो म्हणतोय पुढं सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. एकदा धारधार चाकूना तुझ्यावरती वार झालेला आहे. गुड फेलो. ही बार्ड ही चेस्ट टू शो द स्कार. व्हॉट एल्स. त्याच्या छातीवरती झालेला जो वार आहे तो त्या व्यक्तीला म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजरला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला विहिरीमध्ये ढकलून दिलं आहे. बरोबर आहे का? आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. मी त्यावेळेस मरण पावलो असतो जर एखादी व्यक्ती वाटसरू जर तिथून कोणी गेलेला त्याने जर त्या विहिरीमध्ये डोकावलं नसतं तर मात्र मी नक्कीच मेलो असतो. एक्सक्लेम द अदर ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. आता मात्र त्या ॲस्ट्रॉलॉजरवरती त्याचा विश्वास बसतो आहे आणि याच्यामुळं तो पुढं आणखी प्रश्न विचारतो आहे. वेन शॅल आय गेट ॲट हिम. ती व्यक्ती मला कधी सापडेल ज्या व्यक्तीने मला विहिरीत ढकलले. ही आस्क्ड, क्लिंचिंग हिज फिस्ट. इन द नेक्स्ट वर्ल्ड, answered the astrologer. He died 4 months ago in a far off town. You will never see any more of him. ॲस्ट्रॉलॉजरनं उत्तर दिलं, या जगात तर तुला ती व्यक्ती भेटणार नाही. पुढच्या जगात, पुढच्या जन्मी तुला ती व्यक्ती नक्की भेटेल, परंतु या जन्मामध्ये ती मिळणं शक्य नाही. कारण 4 महिन्यापूर्वीच काय झालं आहे, त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. ॲक्सिडेंट्समध्ये तो मृत्यू पावलेला आहे. द ऑदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. समोरचे कस्टमर आता काहीतरी कुजबूज करतो आहे. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. गुरुनायक, यू नो माय नेम. द ऑदर सेड, टेकन अ बॅक. आता मात्र ॲस्ट्रॉलॉजरनं त्या व्यक्तीचं नावच घेतलेलं आहे, गुरुनायक. आता हे गुरुनायक नाव ॲस्ट्रॉलॉजरला कसं माहिती आहे आणि तुला माझं नाव कसं माहिती आहे हे त्या कस्टमरनं त्याला विचारलं आहे. ठीक आहे, राहिलेला भाग जो आहे या लेसनचा पुढच्या स्टोरीमध्ये म्हणजे पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्याच्यासाठीची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करा आणि पुढचा जो पार्ट आहे तो पहा. थँक्यू.